आणि इकडे सगळा वाण लागला ते दिसता तुमका असं गोल ना तर वाण म्हणतात ते का म्हणजे तो मासे पकडूचो पारंपरिक एक प्रकार असतो। आर्थिक का कावला म्हणता बघूया किती कावले आहेत ते जवलो मग सुकट घातलेला उन्हात फडफडता आम्ही आता ही किती उन्हा लावची लागतात। मित्रांनो मी आशिष टेली माझ्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा तुमचं नव्याने स्वागत करते। मित्रांनो तुमका थंबनेलवरना कळालंच असेल व्हिडिओ कसलो चलवतो असतो मग कमेंट पण इल्ले की वाल्या जावल्याचो व्हिडिओ कर म्हणून आणि आज वाल्या जावल्याचो व्हिडिओ तुमका दाखवतेले मी करून आमच्या इकडे एका गोलमो म्हटलं जातं काही काही ठिकाणी एका गोलम पण म्हणतात। मी इले बांधावर आहे आणि माझ्याकडे हार्दिक पण असा गोलमो पकडू आणि इकडे सगळा वाण लागला ते दिसता तुमका असं गोल ना तर वाण म्हणतात ते का म्हणजे तो मासे पकडूचो पारंपरिक एक प्रकार असा आपल्या कोकणामधलो। वाण लावला का पहिला आधी खाली असता आणि पाणी भरल्यावर सगळे मासे आतमध्ये जाणार लेवलने आणि नंतर मग तो वाण वर करायचा आणि नंतर पाणी सुकलं का पाणी पूर्ण खाली जातलं आणि मासे सगळे आतले सापडतले असा त्या वाणाचा प्रयोग केला जाता। आर्थिक गावला आर्थिक का कावला म्हणता बघूया किती कावले आहेत ते जवलो जवळ भरपूर गावले मस्त पैकी चला तुमका मस्त पैकी गावले हत आणि जवलो ना तो पाणी भरल्यावर सापडता पाणी सुकलेला असल्यावर सापडत नाही तो पाणी सुकलेला असल्यावर तो खाली असता पाण्यामध्ये पाणी भरला काय मग तो असो जाळण काढतो वरती काही काही ठिकाणी तो साडीन पण काढलं जातं पण साडीन काढू गेलो म्हटलं तर पाण्यामध्ये खाली उतरायचं लागतं आणि ह्या एका दांडो लावून पुढे जाळा लावायचा मग असं गाळून त्याने काढायचो। बारीक बारीक असा असो कडसानी नसता कडेक एकदम आम्ही आता पुढे येलो बांधावर आता वाईच पुढे जाऊन बघतो काय हा काय आता आम्ही शाळेकडे गेलो मराठी शाळा आपली बघूया गोलमो आता इकडे शाळेकडे गेलो आणि वाईस गोलमो कमीच असा आज माझ्या वाडीतले दोघे जण येऊन गेले ते पण सांगू होते कमीच असा म्हणून गोलमो वाईस तर बघूया काय गावता इकडे जेलीफिशा इकडे धर्मा म्हणतो आम्ही पण लागली तर खास भरपूर होता मासाच्या अंगात बेकार असतो तुमका दिसता ना त्या मोठ्या कुर्ल्याचा बीळ असा मी हा गोलमो आणि तो गेल्या वर्षी चांगलो भरपूर गोलमो होतो आदली बदली भरून लोक काढून न्यायची तर यावर्षी वाईच कमी झालो हा गोलमो त्याला एवढे गोलमो गावलो आता जास्ती काही नाही हा मासे ते मासे उडवतात आता मी घरात चाललो दाखव रे किती गावला थोडंसं गोलमो गावला आता मस्त घराकडे जाऊन सुकट घालणार ताजो ताजो
जेमतेम पाणी भरलेलं असा आणि थोड्या पाणी ते सुकटेक पण लागतला असा. सुकटेक जसं जसं लागतला तसं जसं तो गोलमो बाहेर जातलो. बघा इकडे तो गोलमो कमी होतो. प्रशांत काका पण आपले इल्ले आता सकाळीच काय सांबार होत पैकी बांद्रावर गेलो. बांद्रावर मस्त थंड वातावरण हा. मस्तपैकी थंड वाटता खाली. इकडे निसर्ग हॉलिडे लॉज इकडे यावा तुम्ही कधीतरी विजिट करा. वेळवाडी बंदर एकदम भारी लॉज आहे. आताच खाली गेली नुकती तर सारापुरची वाईट ना ही शेंडी काय गावलाच नाही. फुकट तो शेंडी कोण गेलो. मस्तपैकी ताजो कोलम सुकट घातलेला उन्हात फडफडता. आम्ही आता ही किती उन्हा लावची लागतात. कोलम ताजो आणा म्हणून खाली पडताय बघा. तो खाली 2 उन्हा लावची लागतात सलग. मस्तपैकी सुकता. नुसतं वरटून उपयोग नाही. अकडनं बाजूसून गच्ची ओपन आणा. अकडनं मांजरानी येतात वरती. कोलम वास येतात इंकान कोलम्याचा. त्याच्यासाठी काहीतरी प्रोटेक्शन लावूच लागतं इंका. मित्रांनो ह्यो कोलम्याचा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. आणि चॅनलवर कोण नवीन असतात तर सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. बाय बाय.